श्री स्वामी समर्थ. स्वामींवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल तर स्वामी तुम्हाला कधीही एकटं पाडणार नाहीत. श्री प्रकाश वाल्मिक काका हे माझ्या वर्कशॉपला आले होते. तेव्हा त्यांनी मला स्वामींचा 1875 सालचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो दाखवला आणि मला म्हटले, मी तुझं काम पाहिलं आहे, तुझं रिअलिस्टिक काम फारच छान आहे. या फोटोप्रमाणे स्वामींचं काम करायचं आहे. मी स्वामींचं काम खूप जणांकडून करून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मला माझ्या मनातले स्वामी दिसले नाहीत. त्यांनी सांगितलेल्या कलाकारांची नावे ऐकून तर मी थबकलेच, कारण हे काम करणे सोपे नव्हते. स्वामींचा फोटो ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे चेहऱ्यावरचे फीचर्स, मसल, हावभाव दिसत नव्हते. त्यामुळे हे काम अवघडच होते, हे खरं आहे. परंतु स्वामींवरील माझी श्रद्धा, त्यामुळे मी हे काम करायचं ठरवलं. आणि माझ्या श्रद्धेचा पुरावा म्हणजे 18 वर्ष पूर्ण असलेला माझ्या मुलाचं नावही समर्थ आहे. हळूहळू वल्लंबे काकांचा स्वभावही लक्षात आला. स्वामी कडक होते. ते भक्तांचे विघ्न दूर करून योग्य तो मार्ग दाखवायचे आणि योग्य असे काम करून घ्यायचे. त्याचप्रमाणे काका माझ्याकडून काम करून घेत असत. मातीकाम पूर्णत्वास आले. स्वामींच्या डाव्या बाजूच्या होटावर व मिशीपाशी वळामे काका व माझ्यामध्ये एकमत होत नव्हते. त्याच काळात कोथरूडमधील स्वामी भक्त, ज्यांची दर गुरुवारी स्वामींच्या नावाने गादी असते, असे ठोंबरे दादा, त्यांना कुठून तरी चाहूल लागली. स्वामींचे काम चालू आहे हे पाहण्यासाठी ठोंबरे दादा वर्कशॉपला आले. प्रथम मी त्यांचे ओवाळून स्वागत केले. वळामे काका काही तेथेच होते. ठोंबरे दादांनी स्वामींची मातीकामातली मूर्ती चारही बाजूंनी पाहिली. प्रथमतः त्यांनी ॲनाटॉमीबाबत प्रशंसा केली, परंतु चेहऱ्यात डाव्या बाजूचं ओठ व त्यावरची मिशीपाशी आल्यावर मातीकामातील कलाकार विरुद्ध 2 स्वामी भक्त असे द्वंद्व चालू झाले. ठोंबरे दादांनी 1 तास वेळ देऊन वळामे काकांच्या मनातील स्वामी माझ्याकडून करून घेतले. त्याच वेळी ठोंबरे दादांच्या रूपाने स्वामींचे दूत आल्याची अनुभूती झाली व जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्व ठिकाणी मीच हे स्वामींनी मला दाखवून दिले. मातीकाम आवडले. त्यानंतर रबर मारून फायबरचा कव्हर पीस टाकून 1 पीस फायबरचा काढण्यात आला. हे काम आमच्या वर्कशॉपमधील राजू अवचार हे माझ्या देखरेखीखाली करतात. ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर आम्ही मेटल कास्टिंगकडे वळालो. आम्ही लॉस्ट वॅक्स कास्टिंगमध्येच काम करतो. वळामे काका आम्हाला म्हणाले, ही मूर्ती मला एकसंग व पूर्णतः तांब्यामध्ये पाहिजे, अगदी अष्टगंधाप्रमाणे हवी आहे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. हे खूपच मोठे आव्हान होते आमच्यासाठी. त्यावर माझ्याकडे 8 वर्ष कास्टिंगचे काम करणारे, ज्यांना 40 वर्षाचा अनुभव असणारे श्यामलाल भैया म्हणाले, आपण हे पूर्ण तांब्यामध्ये कास्टिंग करू शकतो, पण तांब्याचे काम खूप कठीण व जीवघेणी ठरू शकते, त्याची जाणीव सुद्धा त्यांनी आम्हाला करून दिली. हे ऐकताच माझ्या पतीचे कान टवकारले आणि त्यांच्या मनात आले, जर हे काम व्यवस्थित पार पडले तर ह्या कामाचे वर्ल्ड रेकॉर्डही होऊ शकते. तेव्हापासून ते वर्ल्ड रेकॉर्डच्या तयारीला लागले. माझे पती शेखर शिंदे, वळामे काका हे दोघेही धाडसी, पण जीव मात्र आमचा टांगणीला लागला. लढाई चालू झाली. 1200 किलो ऑइल फर्निचच्या साह्याने मातीकामाप्रमाणे मेटलचे काम करण्याचे कसब श्यामलाल भैयाचे आणि त्यांच्या परीक्षणाची जबाबदारी माझी. बघता बघता मेणाचे काम पूर्ण झाले. त्यावर नेहमीप्रमाणे मी फिनिशिंग केले. रनर रायझर लावून पीओपीचा गठ्ठा पूर्ण झाला. तो 9 फुटाचा होता. गठ्ठा मधोमध ठेवून भट्टीचे बांधकाम केले. दोन्ही बाजूने कोळसा टाकण्यासाठी जाळी केली आणि भट्टी चालू झाली. इतर वेळचे गट्टे 2 ते 3 दिवसात मेण वितळून धूर चालू होतो, पण स्वामींच्या कामात 24 तासाच्या आत धूर चालू झाला. गठ्ठा पूर्णतः सुकलेला आणि दोन्ही बाजूंनी कोळशाची भट्टी, यामुळे हा अनुभव आला. आमचे श्यामलाल भैया भट्टी चालू असताना रात्री अपरात्री पाहणी करतात. त्याच दरम्यान स्वामींचा साक्षात्कार की काय, भैयाला अचानक पहाटे 4 वाजता जाग आली. येऊन पाहतात तर काय, भट्टी पडलेली होती. जीवावर उदार होऊन भैयाने व बिरजूने भट्टीचे बांधकाम केले, कारण गट्टा थंड होऊन द्यायचा नव्हता. त्यात भैयाचा हातही भाजला. त्याचवेळी स्वामींना हात जोडून नवस केला, संपूर्ण काम व्यवस्थित पार पडल्यावर मी अक्कलकोटला तुमच्या दर्शनासाठी येईल. पण धूरच येत नव्हता. असं वाटत होते की मेण पूर्णतः वितळून गेली की काय. पण तेथे माझ्या पतीचा उदारपणा कामाला आला. ते म्हणाले, अजून 2 दिवस भट्टी चालू द्या.
कोळसा वाया गेला तरी चालेल, पण मेन शिल्लक राहिल्यास कास्टिंग तर फेल होईलच. पण कर्मचाऱ्यांना इजा होण्याची शक्यता आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची रिस्क नको. स्वामींच्या श्रद्धेची अनुभूती की काय, या संकटातूनही आम्ही बाहेर आलो. 1.5 दिवसांनी धूर चालू झाला व तब्बल पुढे 11 दिवस धूर चालू होऊन मेन वितळून मेटलसाठी पोकळी तयार झाली. एकूण या भट्टीसाठी 15 दिवस लागले. यासाठी 5 टन एवढा कोळसा लागला आणि गठ्ठ्याचे वजन 60 टन एवढे असेल. गठ्ठा दाबण्यासाठी आमच्याकडे 15 फूट खोल टाकी बनवलेली आहे. ती टाकी समुद्राच्या रेतीने भरलेली असते. ती रेती बाजूला करून क्रेनच्या साहाय्याने स्वामींचा गठ्ठा टाकीत सोडताना अर्धा फूट असतानाच गठ्ठा आदळला गेला. मन जड झालं, पण न थांबता आम्ही कास्टिंगला सुरुवात केली. 1131 किलो तांबे आम्ही ऑइल फर्नेसमध्ये टाकले. त्याचे व्हिडिओज काढलेत. वेळोवेळी प्रत्येक स्टेपचे व्हिडिओज बनवलेले आहेत. कास्टिंगच्या आधी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. हे तांब्याचे कास्टिंग असल्यामुळे जर मेन चुकून गठ्ठ्यात राहिल्यास तांबे जोरात बाहेर फेकल्या जाते. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्वांनी बाहेर पडावे. परंतु त्यावेळेस आम्हा सर्वांना तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, या स्वामींच्या वाक्याची अनुभूती आली. 1131 किलोचं ओतीव काम हे तब्बल 15 मिनिटं चाललं. दुसऱ्या दिवशी गठ्ठा बाहेर काढण्यासाठी आमची क्रेन 10 टनाची असून त्याने गठ्ठा उचलता आला नाही. मग बाहेरून क्रेन मागवली. अथक परिश्रमातून गठ्ठा बाहेर आला. तो गठ्ठा फोडल्यानंतर काम व्यवस्थित झाल्याची खात्री भैयाने दिली व तिथे आमच्या टीमचा विजय झाला. त्यावर भैयाने आनंदाने उद्गार उच्चारले, ताई, आजपर्यंत तांब्याचे एकसंग काम कोणीही केले नाही. आम्ही सर्व संकटांवर मात करून आम्हाला अशक्यही शक्य करतील स्वामी ह्या तारक मंत्राची अनुभूती आली. काम पूर्णतः फिनिश झाले. आता पॉलिशिंग करायचे होते. त्यासाठी कसब्यातील 74 वर्षाचे अनुभवी कडू काकांची साथ लाभली. त्यांच्याकडून पॉलिशबाबत काही टिप्सही मिळाल्या. त्यांचे कार्य 7 समुद्रापार आहे. वलांबे काकांनी पंडित वसंतराव गाडगीळ या 95 वर्षाच्या महाराजांना स्वामींची मूर्ती पाहण्यासाठी आणले. स्वामींची मूर्ती ते अर्धा तास निहाळीत होते. खूप स्तुती केली आणि म्हणाले, मी तुला आजपासून जगदंबा या नावाने हाक मारणार. असे माझे नामकरणच झाले. ही सर्व स्वामींचीच कृपा. वलांबे काकाच्या तन मन धनामधील स्वामी त्यांना दिसल्यावर त्यांना सेवा करण्याचा मोह आवरला नाही. त्यांच्यासह आम्हा सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू फुटून आले. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा 10 फूट उंचीचा अश्वरूढ पुतळा मेटलमध्ये साकारणारी पहिली महिला शिल्पकार म्हणून मला वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने यापूर्वीच सन्मानित केला आहे आणि आज स्वामी कृपेने माझे दुसरे वर्ल्ड रेकॉर्ड होत आहे. मावल पुणे डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र installed a statue of Sri Swami Samarth Maharaj. This magnificent work of art was originally crafted by sculptor Mrs. Supriya Sekhar Sinde and stand at an impressive height of 5 feet 6 inches while weighing a staggering 1131 kilogram. The statue was created using clay, oil furnace and pure copper material that underwent the intricate process of the lost waste casting to produce a seamless single piece masterpiece without any flaws of imperfections. Mrs. Supriya's exceptional achievement has earned a recognition as the first woman sculptor to receive such an honor, which confirmed by World Records India, and it's a new world records. We registered in World Records India Genius Foundation. Congratulations to all. वळामे काका व त्यांचे सहकारी मित्र आणि त्यांचे सर्व नातेवाईक यांनी वेळोवेळी माझ्या वर्कशॉपला येऊन भेट देऊन माझ्या कामाला प्रोत्साहन दिले. ह्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. माझे पती सरकारी अधिकारी असून माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहतात. त्यांचेही मी खूप खूप आभार मानते. आणि माझी उत्साही टीम, यामध्ये श्यामलाल वर्मा, राजू अवचार, ब्रिजेश जयस्वाल, विनय यादव, ओमकार लेकुळे, हनुमान बर्गे, गंगाप्रसाद लेकुळे, शिवा दे, पार्वती सूर्यवंशी, सीमा काटे, माधवी सोनार,
आणि रेणुका गायकवाड या सर्वांचे मी मनापासून आभार मानते.